केले काल आमच्या सोमवारी ना आमच्या मुख्यालयाच्या पहिल्या या रिसिप्ट दिला असता मग तुम्हाला सगळे म्हटले की आणि जर बसून घ्या बसून सर त्याच्यात माझे तुम्ही आणि मुलं काय खाली घेऊन द्या सर होतं ठीक आहे तारीख पण मला टीव्हीवर जाते आम्हाला त्याचं एक नाही राहू ना, कारण काय होते खूप सेन्सिटिव्ह काय मॅटर. अडचण नाही. आमच्या नव उद्योजकांना आहे ना इथं प्लॉटच मिळत नाही सातपूर आणि अंबडमध्ये. पण तो जर मागच्या दाराने गेला ना मी त्याला ब्लॅकमध्ये मिळतो आणि तो इतका भावाने असतो की त्याचा उद्योग सुरू व्हायचा राहूनच जातो. तो सगळं भाड्याच्या ह्याच्यामध्ये जातो. तर ते आम्हाला त्याच्यामध्ये ना क्लॅरिफिकेशन पण पाहिजे. तुम्ही पब्लिक ऑडिट करावं त्याचं, जगाच्या समोर येऊन सांगावं अंबडमध्ये इतके प्लॉट आहेत, इतके रिकामे आहेत, इतक्या बंद पडलेल्या फॅक्टरीज आहेत, त्यांना एवढ्यांना आम्ही पत्र पाठवले, त्यांनी परत आपल्याकडे जमा करण्यासाठी काही प्रोसेस केली का त्यांना त्याच्यातनं पैसेच बनवायचे आहेत आणि आपल्या त्याच्यातले कर्तव्य काय जबाबदारी आहे. या मॅडमशी येऊन आम्ही भेटून गेलो होतो, तर त्यांचा काही आम्हाला परफॉर्मन्स चांगला वाटला नाही. त्यांनी एकदम झटकण्याच्या भूमिकेतून आमच्याशी संवाद साधलेला आहे. तर त्याचा इनिशिएट त्यांच्या तोंडावर तुमचं देखील करतो. तर लोकांनी सामान्य माणसांची खूप छान बोललं पाहिजे. आणि हे सगळं आमचं आहे ना सर, आम्ही मालक नाही या सगळ्या प्रॉपर्ट्यांचे, तुमचे सगळ्यांचे मालक आहोत आम्ही आणि संविधानानं आहोत. हे काय आम्ही आमची शेती नाही मिळवत. संविधान जे सांगतं ते बोलतो आम्ही तुमच्याशी. तर त्या पद्धतीनं इथं प्रत्येकाचं वेलकम होणं गरजेचं आहे. तसंही होत नाही. इथं तुमच्या इथं त्या लिफ्टच्या दरवाजावरच लिहिलं व्हीआयपी साठी. कोण व्हीआयपी? आता काय सॅग्रिगेशन काय करायचं त्याचं? आम्ही आमचं सामान्य माणसाला व्हीआयपी समजतो. तर सामान्य माणूस व्हीआयपी नाही का? आणि इथे कोणीही तुमच्याकडे येईल तर कामाशिवाय येईल का? तर तुमची माझी दोस्ती आहे. पण मी कामाशिवाय तुमच्याशी बोलायला कधी आलो का? ही दुसरी मिटिंग आहे आपली. तर त्या दिवशी सुद्धा मी खूप महत्वाची चर्चा करून निघून गेलो. त्याच्यावर काय झालं काय नाही मी त्याचा कधी फॉलोअप सुद्धा नाही घेतला. आज मात्र आम्ही खूप सेन्सिटिव्ह आहोत. त्याचं कारण असं आहे की आमच्याच सोबतचे दोन उद्योजक, आज एकाने टाकली तुमची फॅक्टरी याला वाडीवाऱ्याला, तो राहतो सिडकोमध्ये आणि त्यांनी घेतली शेतकऱ्याची जमीन भाड्याने आणि त्याच्यात त्यांनी त्याचे युनिट चालू केलेले. तर त्याला किती मोठ्या प्रमाणात सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागला ते आम्ही जाणतो. दुसऱ्याने कुठे टाकली? मुसळगावच्या पुढे. त्याला मुसळगावातही नाही मिळाला प्लॉट. मुसळगावापासून पुढे 4-5 किलोमीटरवर त्यांनी एका शेतामध्ये सुरू केलं काम. दोघांचे असे झाले आणि त्यांचा अपडाऊन किती? तो नाशिक रोडला सिंगम फाट्याला राहतो. तिथून तो मुसळगावच्या पुढे 4-5 किलोमीटर प्रवास करून जातो. आणि दोष काय त्यांचा? तर त्याचं उत्तर आहे फक्त करप्शन. हा त्यांचा दोष. करप्शनमुळे त्यांना मिळत नाही, कुठंच मिळत नाही, असं चालायला नाही पाहिजे. तर त्याच फक्त आम्हाला एक्सप्लेनेशन द्या आणि आमच्या या प्रश्नांची उत्तर द्या. सर 15 दिन हो गए ये लेटर दिए हुए, आपको बताया भी था लेटर के बारे में? दो लेटर्स थे सर, एक ग्रीन स्पेसेस से रिलेटेड, उसके बारे में भी कोई उत्तर नहीं आया और आपके यहाँ से जो भी स्टाफ है, शायद मैम से बात हुई थी, उनका भी आंसर ऐसे ही था, रैंडम एलिमेंट टाइप का कि आप बता दो, ये कर दो, वो कर दो. सर एकदम स्पेसिफिक इंफॉर्मेशन रिक्वायर्ड है कि जितने इंडस्ट्रीज बंद हैं वो प्लॉट्स कैसे रीअरेंज हो. और सेकेंडली जो ग्रीन स्पेसेस है ना सर, आपने बोल दिया नहीं ये सेकंड के बारे में बताओ. ग्रीन स्पेसेस ग्रीन स्पेसेस जो जगह है ना सर, वो हमें एक लिस्ट दी जाए आपके सर्वेयर के थ्रू, अपन उसको सर्वे कर सके. जहाँ पे ट्री प्लांटेशन नहीं है उसको रीअलॉटमेंट करके ट्री प्लांटेशन करवाया जाए. बस ये 2 डिमांड. ओके. आपला पहिला मुद्दा होता की जे काही बंद उद्योगांसंदर्भात आणि नंतर तुम्ही मगाशी प्लॉटचा विषय केला. आपल्याकडे झालं की सातूर आणि अंबड हे आपल्या फार जुन्या म्हणजे नाशिकमधल्या सगळ्यात जुन्या आपल्या जे काही औद्योगिक एरिया आहे, म्हणजे सातपूरला जर बघितलं आपण साधारण 70च्या आसपासचं आपलं सातपूरचं आहे, त्याच्यानंतर एक अंबडचं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आमचा विषय कुठे येतो की नवीन प्लॉट त्या ठिकाणी द्या. प्लॉट जर आता समजा नवीन आमची एमआयडीसी ज्या ठिकाणी आता मागाशी मागच्या मापारवाडी किंवा माळेगाव या ठिकाणी आता प्लॉट आम्ही त्या निर्माण झाले आणि ते प्लॉट आपण जे शासनाचं जे काही मिलापी पोर्टल आहे त्याच्यात पारदर्शकपणे त्या ठिकाणी ॲप्लिकेशन करा. जो काही ज्याला उद्योजकाला त्या ठिकाणी प्लॉट पाहिजे असेल
त्या ठिकाणी मापरवाडीमध्ये, सिन्नर माळेगावमध्ये, येवल्यामध्ये, मालेगाव, आजमगाव त्या ठिकाणी प्लॉट उपलब्ध आहेत. म्हणजे आपल्या मिला पोर्टल तुम्ही ओपन केलं तर त्या सर ठिकाणी- वी आर कंसर्न विद सातपुर एंड नंबर. आप नहीं सर, आप डेविएट कर रहे हैं इशू को. ऐसे तो सर युगांडा में भी प्लॉट्स खाली पड़े तो होंगे, आप हो सकते हैं। तमिलनाडु में भी होंगे. सर हम जब स्पेसिफिक पूछ रहे हैं आप अभी specific answer अभी नहीं आप देते. आप मैडम जैसे ही वो 2 मिनट सुनो ना. आप अगर मुझे नहीं बोल रहे तो फिर मैं किसी को नहीं बोलता, आप ही बोलो. मैं सिर्फ जो उन्होंने जे लिखले मैं आपको बोलता हूँ की हे जे काही 4-5 ठिकाणी नाही, आमच्या पत्रामध्ये हा ना, मी जाहीर- अंबड आणि सातपूरच लिहिलं. हा, अंबड सातपूर म्हणून सांगितलं की आपल्याकडे अवेलेबल जे प्लॉट आहेत आपल्याकडे सातपूर अंबड आपल्याकडे प्लॉट वॅकंट प्लॉट नाही. ठीक आहे, आम्ही कन्व्हिन्स आहे Yes, त्याच्याबरोबर. yes, पुढे. पण ज्यांच्या कंपन्या बंद पडल्या आहेत आणि त्यांनी अडवून ठेवलेले आहेत ते प्लॉट, त्याच्यावर आम्ही येतो. तर त्याची त्याच्यावर- प्रोसिजर द्या आम्हाला की त्याच्यावर त्याची आम्ही काय झालं काय की केलं. ऐका त्याच्यावर आता आम्ही काय केलं, सर्वे मार्फत आम्ही त्या ठिकाणी सर्वे केलेला आहे. आणि जे बंद उद्योग आहे त्या बंद उद्योगांना आपण त्या ठिकाणी नोटीस काढण्याचं काम चालू आहे. उद्या कसं आहे की आम्ही उद्या ज्यांना आपण नोटीस दिल्या उद्या ते लोक कोर्टात जातात. आता उदाहरणार्थ इंडिया बुल कंपनी आपल्याला माहिती आहे सिन्नरमध्ये आपण असंच त्या ठिकाणी त्यांना नोटीस दिली होती. नंतर मग ते कोर्टात गेले, कोर्टाचा सध्या त्याच्यावर स्टे आहे. आपण जर त्यांना एखाद्या उद्योगाला जर जमीन दिली आणि आपण जर त्यांना कुठल्याही लिगल गोष्टीशिवाय आपण जर डायरेक्टली कारवाई त्या ठिकाणी केली तर त्या ठिकाणी ते लोक कोर्टात जाणार, कोर्टाचा स्टे वगैरे येणार. म्हणून त्या ठिकाणी आम्ही केअरफुली त्या ठिकाणी सर्वे करणे, सर्वे केल्यानंतर त्या ठिकाणी खरोखर तो त्या ठिकाणी बंद उद्योग आहे का त्यांनी विशेष स्थिती घेतलेली आहे. आम्ही जॉईंटली आमचं आरो ऑफिस आणि कार्यकारी अभियंता एसपी असतात त्या दोघांनी रिपोर्ट तयार करून जे बंद उद्योग आहेत त्यांना आपण नोटीस करण्याचं काम आम्ही चालू आहे. मग त्याच्यावर पुढे त्यांचं जे काही रिप्लाय काय येतो, त्यांचं जे काही त्यांची काय मोठे जे उद्योग असतात, काहीतरी कोणते उद्योग त्यांचे त्या ठिकाणी प्रायव्हेट वकील वगैरे असतात त्यांच्याकडून ते तयार करतात. मग त्यांचं आम्ही सगळी छाननी तयार घेणार आणि मग त्याच्यावर त्याचं उत्तर जे काय MRDCच्या पॉलिसीनुसार तर त्याच्या नियमानुसार असेल तर त्यांना त्या ठिकाणी पुढे काही होणार नाही. आणि जर त्यांनी जर बंद उद्योग आहे आणि जर त्यांनी जर त्या ठिकाणी खरोखर काहीच केलं नसेल तर आम्ही परत आमचे जे काही लिगल टीम आहे त्यांच्याकडून व्हेरीफाय करू आणि त्याच्यावर मग पुढे जे आहे त्याच्यात SPA जे आहेत आमचे कार्यकारी अभियंता त्यांना मग ती जी काही पुढची एक नोटीस देण्याचा अधिकार आहे जॉईंटली आम्ही त्या ठिकाणी कारवाई करणार. हा एक दुसरा मुद्दा. नंतर मला कोर्टाच्या बाबतीत बोलायचंय. समोरचा जर कोर्टात जातो तर हा. आपल्या MIDCचे सक्षम वकील नाहीये. आहेत मग त्याच्यात आपण हरतोच का नाही, असं काही होत नाही. बिलकुल तसं नाही. नाही होत ना. नाही. तर मग लेट देम गो टू कोर्ट. सर, वो- Yes, yes, yes. वो तो आपण त्या ठिकाणी संदर्भ उदाहरण दिलं नाही, नाही. सर. आपण त्या ठिकाणी उदाहरण तुम्हाला फक्त इंडिया बोलचं दिलं की त्या ठिकाणी जर असे काही लिगल कॉम्प्लिकेशन होतात ते होऊ नये म्हणून आपण त्या ठिकाणी सगळ्या बाजू तपासून आमची त्या ठिकाणी लिगल टीम जी आहे आमचे MIDC वकील आहेत ते किंवा हेड ऑफिसला आमचे काही एक लिगल शिक्षण आहे त्यांच्याकडे चर्चा करतो आणि मग पुढे जातो. आणि आमचं असं पण हे धोरण नाही बरं का, की ज्यांची कंपनी बंद आहे त्यांना तुम्ही नोटीस दिली हा. आणि त्यांनी लगेच खाली करावं, अजिबात नाही. त्याला चालू करायचंय त्याचं Your स्वतःचं. एक्झॅक्टली कर बाबा चालू. नाही शासनाचं आम्हाला सुद्धा- उद्योजक तुम्ही असले नाही, काय, ह्या असल्या काय, मी असलो काय, उद्योजक पाहिजे आपल्याला. मग सेम तुम्ही जो उद्देश आहे हाच उद्देश आमच्या मंत्री महोदयांचाही आहे. आमचे जे काही CEO सर आहेत किंवा सेक्रेटरी सर आहेत ते शासनाची पॉलिसी तीच आहे की त्यांना नोटीस करण्याचा उद्देश काय आहे की त्या ठिकाणी काम उद्योग कर. चालू करावं, उद्योग आणि त्या ठिकाणी काम रोजगार कर. त्या ठिकाणी मिळावं. बस, आमचं डॉक्टर मग तसं काय? त्यांना काही नोटीस फक्त काढण्यात आम्हाला हे म्हणायचंय हा. की तू 4 रुपयाचा प्लॉट 40 वर्ष झाले लावून धरलेला आहे, तुला तो 4 लाखाला विकायचं ते आम्हाला मंजूर नाही. नाही. बरोबर. तू ते एक तर पटकन विकून टाक, तुमची नाही तर तुझं चालू कर. बरं शासनाची सुद्धा तीच भूमिका आहे की त्या ठिकाणी जो काही बंद उद्योग आहे त्या ठिकाणी तो चालू व्हावा आणि त्या ठिकाणी रोजगार. हा, आणि आम्ही कोण आहोत तर त्या संदर्भातला सगळा व्यवहार आम्हाला उघड हवा आहे, बरोबर. स्पष्ट हवा आहे. त्यांनी त्याच्यामध्ये नालायकपणा करायचा नाही. त्याला जर चालू करायचं आहे ना तर त्याला स्पेसिफिक काय 12 महिने 24 महिने जे काय लागतात, कारण प्रोडक्शन काही मजाक नाही, त्याला 24 महिने लागतात त्याला दिली पाहिजे, 36 महिने लागतात त्याला दिले पाहिजे. आमचं काही मत नाही, सर, पण त्यांनी आहे ना त्या व्यवहारात आलं पाहिजे. आपका ये सर्वे कब तक तुमचा कंप्लीट हो जो- जाएगा तुमचा सर? जे हे आहे पारदर्शक प्रक्रिया तुम्ही म्हटलंय हा. ऑलरेडी जे मिलाव जे आमचं पोर्टल आहे मिलाव पोर्टलवरच त्या ठिकाणी जे काही अलर्टमेंट जे आहे आमची त्या ठिकाणी तशी होते. सर ये आपका कब तक हो जाएगा ये कंप्लीट नोटिस देने का, और कितनी खाली है, कोई सर्वे होगा ना, कोई टाइमलाइन है सर? अभी कैसा है हमारा जो सर्कुलर है जो पुराना सर्कुलर है वो मॉडिफाई करने का काम भी है ऑफिस में चालू है. हमारे जो वो तो सर 4-5 साल का है, वो डेड एंड नहीं है. नहीं आप ऐसा नेगेटिव मत बोलिए 4-5 नहीं साल तो का है. आप बताइए ना सर, डेट बता दीजिए. 15 दिन का मैं लेटर दिए हुए होगा मैं सर. क्या हो रहा हूँ ये दिस इज नॉट ओनली फॉर नासिक ऑल
महाराष्ट्र ये जो जितने MIDC है उसके लिए जो हमारा हेडक्वार्टर है अंधेरी में वहाँ पे चालू है. तुमच्याकडे नाशिक नगर धुळे जळगाव नंदुरबार आहे नाही नाही फक्त नाशिक डिस्ट्रिक्ट. फक्त नाशिक फक्त नाशिक district. फक्त आम्हाला तुमच्याबद्दल आहे ना तेवढी माहिती द्या Yes, तुमच्या yes. अंडर येणारे MIDC येस आहेत. येस आपल्या नाशिक जिल्ह्यातल्या हे जेवढे जर शास्त्र शुद्ध आणि पारदर्शक जर तुम्ही इन्फॉर्मेशन दिली नसेल येस तर येस येस आमचं काहीच म्हणणं नाही आहे. आणि आम्ही ते काही प्रोफेशनल लोक नाही ना सर ते टक्केवारीवाले लोक नाही ना आम्ही. आम्हाला काय पाहिजे आम्हाला फक्त तुम्ही नवउद्योजकांना आहे नाही तर जागा द्या त्यांच्या असतील ना तर त्यांना मिळायला पाहिजे फ्लॅटेड मध्ये द्या. येस 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 फ्लॅटेड मध्ये सुद्धा असू शकतं. फ्लॅटवर सुद्धा आपण त्यांनी ना मागे ते काय आता आमचे ते ऑनलाईन जे आहे ते पूर्ण पारदर्शकच आहे. तुम्ही त्यांना विचारा त्यांचा सुद्धा मुद्दा कधीपासून मागे त्यांचा विषय मार्गी लावलेला आहे. तुम्ही जे काही जे फॅक्टरीवाले आहेत त्यांना विचारा. आणि अजून त्यांचे काही बाकी आहेत त्यांनी ऍप्लिकेशन केलं जे काही MIDC सर्क्युलर आहे त्यापर्यंत त्यांनी जर कार्यक्रम केले त्यांना ते फ्लॅटरी गाडी मिळते. आणि फक्त एक माझा त्याच्यामध्ये मुद्दा टाकायचा राहिला बरं की या कार्यालयात कुठल्याही प्रकारचं कम्युनिकेशन साधण्यासाठी एजंटांचा सुळसुळाट का आहे? बिलकुल नाही. त्याच्याबद्दल पण आम्हाला या कार्यालयात कुठलाही एजंट नाही. एजंट मार्फत त्या ठिकाणी काम होत नाही. एकदम क्लिअर त्या ठिकाणी तर आम्ही त्याच्यावरही बोलून तुमच्याशी आणि स्पष्टपणाने ना ते शूटिंगच आणून देऊ तुम्हाला की ही लोक इथं या पद्धतीचा व्यवहार या ठिकाणी कोणीही लोक नाही. तुम्हाला एजंट या ठिकाणी या कार्यालयात आमच्या RO ऑफिसमध्ये कुठलाही एजंट नाही. एजंट मार्फत त्या ठिकाणी काम केलं जात नाही. शासनाचे मिलापचे पोर्टल आहे ना मिलापत त्या ठिकाणी ते ठिकाण ऑल्सो वो ग्रीन स्पेसेस का देख लीजिए सेकंड पॉइंट. हा ग्रीन पीसेस का अभी कसं आहे का त्यांनी ज्या लोकांना आपण ट्री प्लांटेशन दिलं आहे त्यांना त्या ठिकाणी त्यांनी ट्री प्लांटेशन केलेलं आहे. आता परत त्याचे आम्ही कांता परत पुन्हा सर्वे करू आणि ज्यांना आपण ज्या उद्देशासाठी दिला आहे ट्री प्लांटेशनसाठी तो खरोखर करतो काय आणि जे केलं असेल तर आम्ही काढून घेऊ. तो ओपन स्पेस आहे तो जो काही बाजू ओपन स्पेस आहे. सर वो पण आपल्याला आपल्याला काढून घेऊन परत त्या नवीन माणसांना तिथे झाडे लावायला नवीन माणसांना म्हणजे उद्योग उद्योजक चालू सर करा. आपसे रिक्वेस्ट ये थी ये जो है ना आप एक सर्वेयर को हमारे साथ एक जॉइंट सर्वे के लिए भेज दें. 2 घंटे का काम है सर. ये कोई इतना बड़ा प्रोसेस नहीं है जिसका डेड एंड ही नहीं है. एक बार आप किसी आदमी को जिसको ग्रीन स्पेसेस का मैप हो एक बार हमारे साथ सिर्फ 2 घंटे के लिए भेजिए. कैसे प्राइवेट कोई भी आप ही नहीं हाँ कोई भी सर प्राइवेट नहीं हम लोग वी आर द सिटीजन्स ऑफ इंडिया. नो नो यस ऑल आर हम सिटीजन्स है सर. आप हमें ऐसे झटक क्यों दे रहे हो? No. मेरी फिर भी कास्ट सर ST/SC से थोड़ी कम है बट स्टिल आई एम द सिटीजन. नहीं देर कास्ट पर कोई सब्जेक्ट नहीं नहीं, कोई भी क्योंकि सिटीजन आपने कोई भी बोला ना सिटीजन प्राइवेट लोग प्राइवेट है नहीं हुई ना क्या हाँ हम तो एजेंसी नहीं है ना सर. मैं क्या बोल रहा हूँ कि हमारा जो सर एन्व्हायरमेंट अँगलनी बोलतोय आम्ही Yes, yes. तुमच्याशी. तर अच्छा. आमची जी काही मानव उत्थानांची ही संस्था आहे जी Yes. एन्व्हायरमेंटसाठी काम Yes, करते yes. तर हातात हात घालून आहे ना ते जर आपण नुसता सर्वे जरी केला ना आपण नाही भाई साहेब आता सुद्धा तिथे बघा आपले ते आपण 70 एंट्री करतो बघा ते 60 वगैरे बघा ते चांगले म्हणजे आपल्याकडे नाशिक म्हणजे आता बघितलं असेल कुंभाच्या अनुषंगाने सगळ्याच ठिकाणी मागे आपले कुंभ मंत्री साहेबांनी सुद्धा मिटिंग घेतल्या होत्या आणि सर आपण- 2500 पेड़ कटे हैं कुंभ मेले में पिछले 6 महीने में. तो वो स्टैटिस्टिक्स सर हमें ज्यादा बेटर मालूम है क्योंकि आपको MIDC का ज्यादा पता होगा. मैं तो पैदा ही पेड़ में हुआ हूँ सर तो मुझे ज्यादा मालूम है इधर का. 2500 पेड़ कटे हैं और जो 450 साल पुराने भी पेड़ है ना सर गंगापुर रोड के वो भी तक कटे हैं. हमारे माननीय जो भी देश वैसा नहीं है तो मैं ये कह रहा था सर, गवर्नमेंट ने क्लियर कर दिया है. issue है सुनो ना सर. गवर्नमेंट ने सब क्लियर कर दिया है लेकिन हम जो अभी वो मैंने बोला 7 में एंट्री करते समय वो 60 वगैरह जो एनजीओ है आपकी एनजीओ है वैसे वो सब लोग काम कर रहे हैं और इधर जो भी है ये जो ट्री प्लांटेशन के लिए प्लॉट दिया है वो प्लॉट ट्री प्लांटेशन के लिए ही काम करेगा और जिसने ट्री प्लांटेशन नहीं किया है वो उससे निकाल के दूसरा कोई उद्योजक है सो उसका वही लेंगे। वही रिक्वेस्ट है आपसे कि उसका सर्वे करके आप हमारे साथ सर्वे हमने शेयर already- कर लीजिए ना सर. सुनिए हम ऑलरेडी हमने सर्वे किया है बस उसकी रिपोर्ट दे दीजिए. बस हाँ, ते बस. तरी काम ही चालेल. खत्म. और अभी बाद में अभी जैसे अभी जून में अभी बारिश शुरू होते ना उसके पहले हम और सर्वे करेंगे दे देंगे. आता फक्त आम्हाला या पत्रांचं उत्तर आणि खूप स्पष्ट आणि पारदर्शक माहिती द्या आम्हाला त्याची Yes, जेव्हा yes. आम्ही त्याच्यात पुढे मूव्ह करू शकतो. यस ठीक आहे Yes. चालेल. याची कॉपी तुमच्याकडे आहे हे आम्ही तुम्हाला रेफरन्ससाठी ठीक है यस सर्वे की रिपोर्ट किन से लूँ सर? ये ग्रीन सर्वे ग्रीन स्पेसेस के लिए. का मैं चेक करता क्या हाँ पिछले हफ्ते में मैंने बोला था अभी उन्होंने सर्वे किया हुआ है चेक करूँगा. काही नाही मला व्हॉट्सअपवर एक कॉपी पाठवली तरी चालेल म्हणजे मग तुम्हाला डिस्टर्ब नाही आम्हाला disturb यस नाही. यस चलो थँक्यू सर Yeah. येऊन सर काय? फाईल आहे मला त्याच्यावर तुम्ही Right number काय सेवन with me. हाँ, 5 मिनट
फाईटिंग का सर म्हणजे काय एकच म्हणजे काय जे असेल ते आमच्या असं असं काही नाही. नाही. त्यांनी शूटिंग चालू आहे ती फाईटिंग नाही ते तुम्ही बंद करा. नेटवर्क नाही बरं का? तुम्ही साहेबांशी काही नाही. अर्ज देऊन आम्हाला 20-24 दिवस झाले. 20 या 24 15 दिवस. हिंदी बोलणार का मराठी बोलू सर निर्भय महाराष्ट्र पार्टीकडनं साकूर आणि अंबड एमआयडीसी मध्ये खाली पडलेले भूखंड याच्याबद्दल आपल्याला काही अर्ज दिले याच्यावर आपण काय करावं. निर्भय महाराष्ट्र पार्टीचे जे जिल्हा वारसा आहे त्यांचा अर्ज 24/4/26 या ठिकाणी एमआयडीसी ऑफिसला दिलेला आहे. त्या आजमबाग एमआयडीसी एरियामध्ये जे काही औद्योगिक भूखंड आहे त्या भूखंडांचं सर्वे करून जे बंद पडलेले जे काही उद्योग आहेत त्याच्या संदर्भात आपण काय करणार आहात या संदर्भात त्यांनी पत्रामध्ये विचारणा केली आहे. त्या अनुषंगाने आपल्यास क्लिअर करू इच्छितो की ऑलरेडी आमच्या एमआयडीसी मुख्यालयाने आणि शासनाने यापूर्वीच्या सूचना सर्व महाराष्ट्रातील आरो ऑफिस आणि कार्यकारी अभियंता यांच्या कार्यकारिणीला आहे. आपण ऑलरेडीच जरी आपला अर्ज आता 24 एप्रिलचा असेल तर त्यापूर्वीच आम्ही 2 महिन्यापासूनच आम्ही जे काही बंद पडलेले उद्योग आहेत तर त्यांचं आमच्या सर्वेमार्फत सर्वे करणं आणि जे बंद पडलेले उद्योग आहेत तर त्यांना नोटीस देण्याचं काम त्या ठिकाणी ऑलरेडी महामंडळाने चालू केलं. कधीपर्यंत होऊ शकतं सर. आता यामध्ये अशी गोष्ट आहे की आपण एखाद्या उद्योग बंद पडलेल्या उद्योगाला जेव्हा आपण नोटीस देतो तर नोटीस देताना आपण कायदेशीर बाबींचा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी अभ्यास करतो आणि कायदेशीर बाबींचा अभ्यास करून त्या ठिकाणी तो उद्योग जर खरोखर त्या ठिकाणी बंद पडलेला असेल तर आमच्या लिगल टीम मार्फत त्या ठिकाणी त्यांचं जे काही त्या संबंधित उद्योगाचं जे काही लेखी म्हणणं असेल त्याच्यावर लिगल टीमचं आमचं त्या आणि आमची एमआयडीसी पॉलिसी याच्या अनुषंगाने आम्ही पुढील कारवाई करणार आहोत. सर आपलं नाव आणि शासनाच्या आपण कोणत्या पदावर आहात. प्रादेशिक अधिकारी एमआयडीसी नाशिक नाव सर. दीपक पाटील. धन्यवाद. घाई